थायलंडमधला आज आहे आपला दुसरा दिवस। आज आम्ही निघालोय जेम्स बॉन्ड आयलंडची टूर करायला। सकाळी छान पैकी आंघोळ करून फ्रेश होऊन मस्त पैकी तयार होऊन आम्ही आलोय आता ब्रेकफास्ट करायला। हॉटेलमध्येच आमचा ब्रेकफास्ट अरेंज केलेला आहे। तर हा काही असा मेनू आहे आमच्या ब्रेकफास्टचा। खूप सारे ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन्स आहेत। तर पटकन आम्ही आमचा ब्रेकफास्ट कंप्लीट केला आणि 8 वाजता आम्हाला पिक करण्यासाठी एक व्हॅन येणार होती, आमची पिकअप व्हॅन। सो त्यासाठी आम्ही रेडी झालो। कॉफी, चाय, some juices, oatmeal, cheese, bacon, boiled egg, curd, salad, fruits, dragon fruit, watermelon, passion fruit, pineapple, sushi. I think it's sushi or momos. Okay, bread, roll, waffle, croissant, muffins, bread, jelly bread, nice. आमच्या हॉटेलच्या आजूबाजूलाच भरपूर साऱ्या टूर ट्रॅव्हल्सच्या कंपनीज होत्या, ज्यामध्ये सवानू, सीनरी अशा भरपूर साऱ्या फेमस कंपनी आहे। त्यांच्याच थ्रू आम्ही आमचं पॅकेज बुक केलेलं हे टूरचं। तर आता आजची आमची जेम्स बॉन्ड आयलंडची टूर आहे। तर आता हे पिकअप करायला आले आणि बघू शकता तुम्ही किती ऐसपैस एकदम स्पेशियस अशी ही व्हॅन असते। खूप छान याचे सीट, कम्फर्ट। या व्हॅन आपल्याला बोट पॉइंटला सोडतात, जिथं आपल्याला बोट पिकअप करतील। इथे आल्यावर प्रत्येक ट्रॅव्हल्स कंपनीनुसार त्यांचे ग्रुप असतात, ते आपल्याला हातामध्ये बेल्ट देतात ओळखण्यासाठी की आपण कुठल्या टूरकडून आपण बुकिंग केलं आहे। त्यानंतर इथे आल्याबरोबरच यांच्या थ्रू देखील एक ब्रेकफास्ट असतो, जो आपल्याला करायचा असतो। पण आम्ही ऑलरेडी हॉटेलमध्ये छानपैकी पोट भरून ब्रेकफास्ट करून आल्यामुळे आम्ही इथे नाही घेतला, पण इथे देखील ब्रेकफास्टचं ऑप्शन असतं। त्यानंतर आल्यावर ते आपल्याला ब्रीफिंग करतात, आपण ज्या ज्या आयलंडला जाणार आहे, कुठे कुठे थांबणार आहे, किती वेळ थांबणार आहे, काय काय बघणार आहे, ते सगळे काही इन्स्ट्रक्शन्स आणि सगळी काही इन्फॉर्मेशन ते आपल्याला इथे देतात। To see our friends, to see the monkey, but we can see them just only from the boat, just about 5 minutes, and after that we'll get on the bay right here to have lunch. So for lunch today is the buffet line from the restaurant, and for someone that आता कॅटामॅरन बोट म्हणून आहे, त्याच्यामध्ये आता आम्ही सगळेजण चाललोय एक एक आयलँडची सफर करायला। वेगवेगळ्या टाईपच्या बोट्स आहे, तुम्हाला जी बोट हवी ती तुम्ही सिलेक्ट करू शकता। काही 50 पीपल एका बोटमध्ये जातात, कशात 35 जातात, कशामध्ये 15 पीपल जातात, पण जसे पीपल तशी प्राइस। हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ कांचन। ॲक्च्युली सकाळपासून इतकी घाई आहे की मी तुमच्याशी बोलू शकत नाही। एक व्हिडिओ देखील मी इंट्रोडक्शन म्हणून देऊ नाही शकली, कारण सकाळी 8:30लाच जी गाडी आहे ती पिकअप करण्यासाठी येणार होती हॉटेलला। त्याच्या आधी आम्हाला तयार होऊन ब्रेकफास्ट देखील फिनिश करायचा होता। तर आता गाडीने आम्हाला इथं सोडलं आणि इथून आम्ही आता बोटने जाणार आहेत पुढे, आणि एक एक आयलंडची सफर आपण करणार आहे। काही आयलंड लागतील ते आपण बघू, त्याबरोबरच स्नॉर्कलिंग वगैरे जे काही अंडर वॉटर ॲक्टिव्हिटी जे स्पोर्ट्स आहेत ते पण आपण करू। तर चला चलूया। पुढे जा, मागं काय
एन्जॉय करतोय मातीमध्ये. हे आहे नाका बे आयलँड. फर्स्ट आयलँडला आम्ही आता आलोय. इथे आता 45 मिनिट स्पीड बोट करायची. स्पीड बोट करू शकता, पॅरासेलिंग करू शकतात, एन्जॉय करू शकतात, फोटोज, रील, पाण्यामध्ये स्विमिंग करू शकता. आता आम्ही या बोटने कायाकिंग करत या संपूर्ण नजाराला अगदी जवळून फील करणार आहोत. हलायचं नाही बोट. बघ मग एन्जॉय कर. आपल्याला टनेल मध्ये घेऊन जाणार आहे ते. ठीक आहे, घाबरायचं नाही, फक्त बसायचं. मम्मा पप्पा मागे, पुढे नको जाऊ. काय एअर भरलेला ॲश. यस, नाईस टू मीट यू मॅन. इंडिया. यस, नमस्ते मॅडम. युअर नेम? कांचन. यस, बेबी नेम ऐक्य. ऐक्य इकडे बघ, इकडे बघ. हॉंग आयलंड. ओके, नुसतं ऐक्य म्हणून गॉगल घालायला लावतो. ऐक्य हे बघ, असं थोडासा हात बुडवायचा एकदम पाण्यात. नाही बोला. नको बुडवू, घाबरायचं नाही. ठीक आहे, पकडायचं. बस मला आता टनेलला जाणार आहे. अंकल टनेलला नेतील तुम्ही. बापरे, मजा येते ऐकायला. सर्व आहे बेटा, बॅट आहे, सर्व काही इथं बघ. हॅलो, सारे फिश असतात, टर्टल असतात. तर एन्जॉय. गुड. काय नाही बेटा, पाण्यात टाकू शकतो. हा फक्त हे नको करू, लटकू नको. बोट दगडाला हात लावू नको, शार्प आहेत, बोट कापेल ते. समोर हा बघ, तोंडासारखं दिसतं बघ. त्याच्यामध्ये बघ टीथ आहेत त्याला. दिसलं का? हे बघ, असं माऊथ आहे. माऊथ, टीथ आणि आय सारखं दिसतं बघ. हा काय? हा, आणि टीथ आहेत त्याचे. यम यम. हा, पिराना यम यम. बरोबर, गन मारली. आता बघ, आपण टनेल मध्ये चाललो बघ. ते आलं टनेल मध्ये जायचं का? आता टनेल मध्ये चाललो. पप्पा मम्मा ऐकते. बघ टनेल कसं आहे. कसं आहे बघ. फिशच्या पोटात चाललो आपण आता ना. वाव, किती भारी वाटतं इथं. बघ किती मस्त टनेल आहे बघ. फिशचं वातावरण पण छान आहे. हाऊ डीप इज दिस? 9 feet. ओके, हे बघ कसं रॉक आहे बघ वर, कलरफुल.
Yes, honeymoon room. So many baby. काय चाललं ना आपण फिरणार आहे आता. बघ टनेल बघ सर्व दिसलं का. आता आपल्याला त्या टनेल मधून नेतील आता. येस हार्ट शेप. ओके हा हार्ट सारखा दिसतो दगडांमध्ये. बघ रॉकचा शेप आहे ना हार्ट सारखा दिसतो. डायमंड शेप. हा डायमंड म्हणतो ना तू. इट्स अ बिग हार्ट. ओके हार्ट शेप. हो हा बघा बुद्धा बसल्यासारखा वाटतो. हो ना दिसला. हा बघा समोर माणूस बसला रे. हे बघ चिमा हा समोर अंकल बसल्यासारखा वाटतो. दगड दिसतो तो दगड स्वतःचा. हो ना हो ना. येस दिसतो अंकल दुसरीकडे नेता आता आपल्याला. ऐकायला मजा येते का. बघ मग ऐक्याने पापाचं मम्माचं ऐकलं ना तर आम्ही पण ऐकू ऐकायचं. एकमेकाकडे पाय टाकून. गुड बॉय. येस शिट्टी मारायची काय केला अशी शिट्टी. हे बघ अशी नोटीने. बरोबर. ओके गुड वॉटर. लेफ्ट राईट. कर झालं. दे आता अंकलला. आता अंकल चालवणार आहे. उद्या फिशिंग करायला स्पॉट असला चिमा कुठे ठिकाणी काय करायचं असे कुठे पण नाही काही करू शकतो ना आपण. मस्त आहे पाणी. मस्त आहे पाणी. मला करायचं आता. थांब ना. असं टर्न मारायला करावं लागतं. बघ सरळ झाली बघ परत. दे ना. आता मी. ओके गुड. आय ऑल्सो ले डाऊन. येस एन्जॉय. बघ आता टनेल मध्ये चाललो. अरे बापरे. ये उठू नको. चिमा नाही उठले लागून जाईल पुढे बघ. पापा तुला आवाज देत राहील तसंच झोपून राहायचं. बघायचं एन्जॉय कर. खाली घेऊन केवढं मोठं टनेल आहे बघ चिमा ना. मजा येते की मला. फ्रॉग फ्रॉग नाही रे तो आवाज कुठे. हे बघ डॉल्फिनचा आवाज येतोय. आला का. हे घासलं का ते त्याच्याजवळ ते वाचतोय ना. हे बघ हे सर्व समजली. ये मजा आली तुला. परत आवाज आहे. परत आवाज ऐकायचा. आता आज जाऊनच येतो बेटा आवाज. इथं नाही येत पण त्याला नाही. हा तो बरोबर डॉगी सारखा दिसतो बघ. त्याचे डॉगीचे कान दिसला. तोच ना छोटासा. येतोय का आवाज. येतोय. कशा आवाज करता ना त्या. कशा आवाज परत करता. आवाज पाहिजे. बघ किती मस्त आहे बघ. हे बघ कोणतरी अंकल फिशिंग साठी लावून गेले. माश्यांना फाशी द्यायला. हे बघ फिशिंग साठी लावले अंकलने. बघ कसे रॉकेट. आता कायाकिंगमध्ये खूप सारा एन्जॉय केल्यानंतर आम्ही आता आलोय पुढच्या आयलंडला. आणि तो हा आयलंड आहे जेम्स बॉन्ड आयलंड. या जेम्स बॉन्ड आयलंडला जेम्स बॉन्ड मूवीची शूटिंग झाली आहे. या जेम्स बॉन्ड आयलंडला खूप सारी शॉपिंगची दुकानं देखील आहेत. बॅग पर्स ओरिजिनल पर्ल्सचे ब्रेसलेट नेकलेस
खूप काही हेअर पिन्स, हेअर क्लच असे खूप सारे सोवेनियर्स याचे इथे खूप सारे शॉप्स आहे. त्यामुळे हा जो आयलंड आहे हा थोडा क्राऊडेड आयलंड आहे. त्यामुळे इथलं वॉटर देखील पाहिजे तितकं क्लीन नाही आहे. आणि आमच्या ऐक्यने तर पाण्याचा इथे पुरेपूर वापर करून घेतला आहे, आनंद घेऊन घेतला आहे. जिथं त्याला पाणी आणि माती दिसली तो कुठंच सोडत नव्हता ती माती खेळायला आणि पाण्यामध्ये ओलवायला. हा आहे मुस्लिम आयलंड. या आयलंडवर तुम्हाला सगळीकडे राहायला फक्त मुस्लिमच दिसतील. त्यांनी त्यांचं एक छोटंसं गाव इथे उभारलं आहे. आम्ही जेवण करण्यासाठी थांबलोय, लंच टाइम आहे. तर हा लंच देखील यांच्या बोट टूरमध्येच इन्क्लूड असतो. जेव्हा आपण बुकिंग करतो तेव्हाच त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला ब्रेकफास्ट आणि लंच हा टूरकडूनच दिला जाईल. तर कुठल्याही एका आयलंडला ते आपल्याला थांबवतात आणि तिथं एका रिसॉर्टमध्ये त्यांनी ही सोय केलेली असते. सो छानपैकी थाई जेवण असतं. सो व्हेजचे थोडे कमी ऑप्शन असतात, नॉनव्हेजचे जरा जास्तच ऑप्शन असतात. या आयलंडला देखील भरपूर सारी शॉपिंगची दुकानं होती. त्यानंतर आम्ही एका शेवटच्या आयलंडला गेलो जिथे जाऊन आपल्याला फक्त 45 मिनिट छानपैकी चिल करायचं होतं. 6 वाजेपर्यंत आम्ही आमच्या हॉटेलला परतलो.